कोर्टाने परत 6 तारीख दिलेली आहे. आज आता आमच्या जे 1 आठवड्याची तारीख दिलेली आहे 6 मार्च आणि आता आमचा अर्ध केस पूर्ण झालेला आहे. आणि जसे की आज धनंजय मुंडे जे आहे ते परत मंत्री होण्याचे स्वप्न बघतोय, पण इथे जे आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्यांची आमदारकी 100% जाणार आहे जसं मी दावा करत आहे. आणि आमचं जे पिटिशन आहे पुढचे जे येणारी तारीख आहे त्या तारीख पासून आमच्या जे आहे ते आमचे जे खरी सुनावणी सुरू होणार आहे आणि आमचे पुरावे सकट आम्हाला सादर करण्यासाठी जज साहेबांनी सांगितलेलं. आणि परलीमध्ये पण जे आम्ही याचिका टाकली होती त्याच्यामध्ये जे मतलब रद्द झालेली आहे, तिथे निकाल आमचे अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्याची पण आम्ही अंबेजोगाई कोर्टामध्ये परत आम्ही ते अपील दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसंच आम्ही दोघी ठिकाणी जे कानूनमध्ये बसतोय पूर्ण आमचा प्रयत्न जे सुरू आहे आमदारकी रद्द करण्याचा आणि 100% आम्हाला यश भेटणार आहे. याच्यामध्ये मला सांगा, आतापर्यंत आपण जर इतिहास पाहिला तर आताही अशी काही घटना घडलेली कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु तुम्हाला विश्वास आहे की नक्कीच त्यांची आमदारकी रद्द होईल म्हणून असं 100% रद्द होणार आहे. क्योंकि आमचा फक्त एकच मुद्दा नाहीये. आता तुम्ही बघू शकता की परलीमध्ये ज्या तहसीलदारनी मुंडे ज्यांचं नाव होता 2 दिवस अगोदर त्यांना अटक झालेली आहे. त्यांनी 20,000 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. जरी एक 20,000 रुपये जरी एक तहसीलदार जेलमध्ये जाऊ शकतो, तो ज्या वेळे माझा पर्चा अवैध करण्यात आला होता त्यावेळे धनंजय मुंडेंनी त्यांना किती पैसे दिले होते हे पण कोर्टामध्ये लोकांच्या समोर येईल. क्योंकि ज्या वेळे छाननीच्या दिवशी मी निवेदन दिला होता, तहसीलदार जे मुंडे तहसीलदार आहे त्यांना मी निवेदन दिला होता की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध आहे आणि जे कोर्टामध्ये आम्ही पिटिशन टाकलेला हे सगळी मागणी त्याच्यामध्ये आम्ही दिली होती. तरी पण त्यांनी कॅमेऱ्यावरती सांगितलेला पण आहे त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा अवैध करण्यात आलेला आहे. तरी पण मी जसंच बाहेर गेली तसंच वैध झाला पर्चा आणि जे माझा पर्चा आहे ते अवैध झाला. रिटर्निंग ऑफिसरला हे अधिकार नसते की ये साईन जे आहे ते सूचकची आहे की नाही आहे. तरी पण माझा पर्चा फक्त या गोष्टीवरती की सूचकची साईन नाही आहे, ते अधिकार जे आहे साईन आहे की नाही आहे, खोटी आहे खरी आहे हे तपासण्याचा अधिकार आणि हे खरी खोटी करण्याचा अधिकार जे आहे ते रिटर्निंग ऑफिसरच्या नसते. हे गोष्टी आणि धनंजय मुंडेने जे गुंडागर्दी करून दमदाटी करून आणि तुम्हाला माहिती आहे एक ॲडव्होकेटला जाधव ॲडव्होकेट जे होते त्यांच्या सोबत पण जे मतदान केंद्राचे बाहेर मारहाण पण झाली होती. हे सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही कोर्टामध्ये दिलेले आहे आणि 100% मला खात्री आहे की मला न्याय भेटणार आणि भेटणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.